दरम्यान अमित शहांच्या दौऱ्याचा काहीही फायदा होणार नाही. भाजपच्या हातनं विदर्भ निसटून गेलाय असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. तर भाजपची परिस्थिती खूप वाईट आहे, त्यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहेत असं जयंत पाटलांनी म्हटलंय. गेले भंडारा गोंदियामध्ये तिथे नशीब की ते नागपुरात नाही आलेत म्हणून गडकरी जिंकू शकले. तिथे आले असते तर तिथेही त्यांचा पराजय झाला असता. त्यामुळं यांनी कितीही प्रयास करू देत, महाराष्ट्रातील जनतेने ठरवलेलं आहे की महायुतीला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं आणि महाविकास आघाडीला निवडून आणायचं. इथे अमित शहाजी आल्यानंतर गडकरीजी गायब असतात आणि गडकरीसारखा प्रमुख नेता जर ज्यावेळेस गायब असतो किंवा त्यात येत नाही, उपस्थित राहत नाही, याचा अर्थ असा आहे की भाजपाचे पाय आता खोलात गेलेले आहेत. ते कितीही प्रयत्न केले तरी ते पुन्हा बाहेर काढू शकत नाही. अमित शहा आज उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत नाशिकमध्ये. काय वाटतंय, कुठेतरी केंद्रच आता महाराष्ट्र सरकारच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मिळते काय ही सगळी परिस्थिती? नाही, आता त्यांचा पक्ष आहे, पक्षाचं काम त्यांना करावं लागेल. दुसरीकडे 2 निवडणुका चालू आहेत, काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये. तिथं त्यांना जबाबदारी कमी असेल एखाद्या वेळी, किंवा तिथलं काम झालं असेल म्हणून ते इथं येऊन, आणि इथली परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने खरंच वाईट आहे. त्यांना प्रयत्न फार करावे लागतील असं दिसतंय.